नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, टी-ई-टीच्या अनुषंगाने प्रत्येकजण आता टी-ई-टी क्रॅक करण्यासाठी धडपडत आहे आणि त्या दृष्टीने बालमानसशास्त्र हा जो घटक आहे तो अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असा आहे. तेव्हा टी-ई-टी जर आपल्याला क्रॅक करायचे असेल तर बालमानसशास्त्राचा सखोल अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण इथे 15 प्रश्नांची एक सिरीज चालवली आहे. या अगोदर पहिला भाग आपण इथं दिलेला आहे आणि हा दुसरा भाग आहे. यामध्ये देखील तुम्हाला 15 प्रश्न सोडवायला मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत जे की तुम्ही सोडवले पाहिजेत आणि व्यवस्थित आठवणी ठेवलं पाहिजे की नेमकं प्रश्नांची उत्तरं कशी आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे किंवा देता येतील. ठीक आहे. तर अधिकचा वेळ न दडवता आपण इथं या प्रश्नसंचाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याकडे पहिला प्रश्न आहे. खालील दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटन प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत? योग्य विधानं आपल्याला इथं ओळखायची आहेत आणि ती ओळखून आपल्याला इथं योग्य असा पर्याय निवडायचा आहे. पहिला आहे, अग्रत संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. दुसरा आहे, एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. तिसरा आहे की अग्रत संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. आणि चौथा आहे, जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळता येतो. तर यातील किती विधानं ही अग्रत संघटन प्रतिमानाविषयीची योग्य अशी विधानं आहेत? तर याचं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 1 अ आणि ब फक्त. ठीक आहे. म्हणजे अ आणि ब ही दोनच विधानं इथं अग्रत संघटन प्रतिमानाविषयीची बरोबर आहेत. तर ती कोणती आहेत? तर पहा की अग्रत संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात आणि एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. दुसरा प्रश्न आहे, संस्थानिहाय नियोजन हे डॅश असते. तर संस्थानिहाय नियोजन कसे असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्स्फूर्त व स्वतःच्या इच्छेनुसार केलेले. ठीक आहे. संस्थानिहाय नियोजन कसे असते? उत्स्फूर्त व स्वतःच्या इच्छेनुसार केलेले असे नियोजन असते. तिसरा प्रश्न आहे, मानवी साधन संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी डॅश करावे. ठीक आहे. मानवी साधन संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी काय करायला पाहिजे? पातळीनुसार कामाची विभागणी, पुरेशा वर्ग खोल्यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था की भौमिक वातावरण. ठीक आहे. इथं भौतिक आहे, भौतिक वातावरण. तर याचं योग्य उत्तर असं कोणतं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 की पातळीनुसार कामाची विभागणी करावी, म्हणजे की मानवी साधन संपत्तीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने होईल. पाचवा प्रश्न आहे, शिक्षणाच्या पूर्वनियोजित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची तसेच शाळेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया ज्या यंत्रणेकडून केली जाते त्यास शालेय व्यवस्थापन म्हणतात. ही व्याख्या कोणी केली? बघा, नीट व्याख्या पुन्हा एकदा ऐका की शिक्षणाच्या पूर्वनियोजित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची तसेच शाळेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया ज्या यंत्रणेकडून केली जाते त्यास शालेय व्यवस्थापन म्हणतात. ही व्याख्या कोण केली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टॅनले. सहावा प्रश्न, ज्या अध्ययनार्थ्याचा बुद्ध्यांक 130 पेक्षा जास्त असतो अशा मुलांना काय म्हणतात? काय म्हणतात? त्यांना अलौकिक बुद्धिमत्ता असणारे म्हणतात. सातवा प्रश्न, शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? बघा, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. प्रश्न नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणून प्रश्न व्यवस्थित एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा वाचणं सुद्धा गरजेचं ठरतं. कारण प्रश्न समजला नाही तर मग उत्तर आपल्याला मिळणार नाही आणि कदाचित आपलं उत्तर त्यामुळं घाई गडबडीमुळे काय होतं की चुकीचं येतं. ठीक आहे. पहा की शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? पहिला आहे, परकी माणसे ओळखता येत नाहीत. दुसरा आहे, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत. तिसरा आहे, इतरांचे लक्ष वेधून घेतात. आणि चौथा आहे, अनोळखी माणसांकडे पटकन जातात. तर यातील कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, कारण ते इतरांचे लक्ष वेधून घेतात. आठवा प्रश्न आहे की विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? इथं मानसिक प्रक्रिया दिलेल्या आहेत: अवबोध, संकल्पना,
तिसरा आहे तर्क व चिकित्सा आणि ड आहे स्मरण. तर यापैकी किती बरोबर आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला योग्य असा पर्याय इथं आपल्याला निवडायचा आहे. ठीक आहे, विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्या दृष्टीने खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा त्यामध्ये समावेश होतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व. ठीक आहे, अवबोध, संकल्पना, तर्क व चिकित्सा, स्मरण या सर्व गोष्टी विचार प्रक्रियेमध्ये येतात. 9 आहे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. ठीक आहे, इथं पडत नाही असं विचारलेलं आहे. लागू न पडणारी बाब आपल्याला इथं निवडायची आहे की समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याला कोणती बाब लागू पडत नाही. पहिला आहे शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. दुसरा आहे मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात. तिसरा आहे लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करतात. आणि चौथा आहे विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन होय. तर यातील कोणती बाब ही विचार प्रक्रियेशी संलग्न नाही किंवा त्याला लागू पडत नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की लहान मुले ही प्रतीकांद्वारे विचार करतात. ही बाब चुकीची आहे किंवा लागू पडत नाही. पुढचा प्रश्न आहे की थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात. ठीक आहे, थॉर्नडाईकने जो भुकेल्या मांजरावर प्रयोग केला त्या प्रयोगांती जो निष्कर्ष त्यांनी काढला त्याची क्रमबद्ध अशी त्याला आपल्याला असं म्हणता येईल की अध्ययन प्रक्रियेचा योग्य असा क्रम आपल्याला या पर्यायातून निवडायचा आहे. म्हणजेच त्याची योग्य अशी वैशिष्ट्ये आपल्याला जी दिसून येतात ती ओळखायची आहेत. तर बघा इथे पहिलं दिलेलं आहे सज्जता, त्याच्यानंतर प्रेरणा, त्याच्यानंतर तयारी आणि त्याच्यानंतर दृढीकरण. तर हा जो क्रम आहे तो तुम्हाला बरोबर वाटतो का? तर हा क्रम बरोबर नाही, कारण भुकेल्या मांजरावर जो प्रयोग केला होता त्यामध्ये हा क्रम बसत नाही. दुसरा आहे की तयारी, सज्जता, प्रेरणा आणि पुनरावृत्ती. ठीक आहे, तर हा क्रम देखील बरोबर नाही. त्याच्यानंतर प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण. तर या तिसऱ्या पर्यायाविषयी तुम्हाला काय वाटतं की भुकेल्या मांजरावर थॉर्नडाईकने जो प्रयोग केला त्यामध्ये त्यांनी जे अध्ययन प्रक्रियेसंबंधी निष्कर्ष काढले ते या तिसऱ्या पर्यायामध्ये बसतात का? तर हो, बसतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला मिळतं पर्याय क्रमांक 3 की प्रेरणा, त्याच्यानंतर शोधनात्मक हालचाली, त्याच्यानंतर योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण. कारण त्यांनी काय केलं होतं की एका भुकेल्या मांजराला एका पेटीमध्ये बंद केलं होतं आणि त्याच्या पुढे मासे ठेवले होते आणि ते मासे त्याच्यामध्ये म्हणजे मासे हे काय होते त्याच्यासाठी प्रेरणा होते. मग ते मासे मिळवण्यासाठी त्याने काय केले, शोधनात्मक हालचाली केल्या आणि मग या हालचालीमधून योगायोगाने त्याला काय मिळालं, यश मिळालं आणि त्या यशाचे पुन्हा त्यानं काय केलं, दृढीकरण केलं. म्हणजे की तीच गोष्ट वारंवार घडत असल्यामुळं त्याला हे समजून आलं की नेमकं की त्या पेटीतून बाहेर कसं पडायचं आणि मासे कसे मिळवायचे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे की कुमार अवस्थेत कुमार कुमारींच्या अंतस्त्राव ग्रंथीत बदल होऊन पुढीलपैकी कोणत्या बाबी घडून येतात. कुमार अवस्थेत कुमार कुमारींच्या अंतस्त्राव ग्रंथीत बदल होऊन पुढीलपैकी कोणत्या बाबी घडून येतात. बघा, पहिला आहे अ शारीरिक बदल झपाट्याने होतात. ब त्यांचे मन स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. तिसरा आहे आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची सुद्धा शक्यता असते. आणि चौथा आहे म्हणजे ड अस्थिरता निर्माण होते. तर कुमार अवस्थेत कुमार कुमारींच्या अंतस्राव ग्रंथीत जो बदल होतो त्यामुळं कोणत्या बाबी घडून येतात. तर या संबंधीचं आपल्याला योग्य असा पर्याय इथं निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे सर्व. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. म्हणजे की कुमार अवस्थेमध्ये ज्यावेळेस अंतस्राव ग्रंथीत बदल घडून येतात त्यावेळेस या सर्व गोष्टी होण्याची शक्यता दाट असते. शारीरिक बदल तर झपाट्याने होतातच, पण मनस्वास्थ्य बिघडण्याची सुद्धा शक्यता असते. त्याचबरोबर आत्मभोगाचे साधन म्हणून एखादा विकृत मार्ग निवडण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्यांच्यामध्ये कमालीची अस्थिरता असते. तर या सर्व बाबी या काळामध्ये घडण्याच्या शक्यता असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे.
पुढचा प्रश्न, अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे, अवधान केंद्रित करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते, यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही. पहिला आहे, अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. दुसरा आहे, अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते. तिसरा आहे, शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो. आणि चौथा आहे, विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे खेचले जाते. तर कोणतं विधान हे अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते यास समर्थन करत नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 की अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. हे चुकीचं आहे. म्हणजेच की अभिरुची ही नैसर्गिक असते आणि ती संपादित पण असते. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बाकीच्या बाबी या अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते याचे समर्थन करतात. तर बघा पुन्हा एकदा ते ऐकूया काय आहे ते, की अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम हा अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो. आणि चौथं काय आहे की विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे खेचले जाते. म्हणजे शिक्षणामध्ये त्यांची गोडी वाढते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत. ठीक आहे, समायोजनाशी संबंधित जी विधानं इथं दिलेली आहेत ती समायोजनाशी बरोबर आहेत का आणि असतील तर किती. तर ते ओळखून आपल्याला इथं योग्य असा पर्याय निवडायचा आहे. पहिला आहे, परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे. दुसरा आहे, व्यक्तिगत आवडानिवडी, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे. आणि क आहे, परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे. ठीक आहे, परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क सर्व. ठीक आहे, की समायोजन म्हणजे काय किंवा समायोजनाची व्याख्या ज्या दिलेल्या आहेत त्या इथं तीनला बरोबर आहेत. पहिला आहे की परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे. व्यक्तिगत आवडानिवडी, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे. आणि परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे म्हणजे स्वतःला अनुकूल असे संबंध प्रस्थापित करणे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. त्या संदर्भात खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही. बघा इथं विधान आहे की व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय किंवा आहे. तर या विधानाला लागू न पडणारं विधान आपल्याला या पर्यायातून निवडायचं आहे. तर बघा पहिला आहे, जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर परिणाम होतो. एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाहीत. तिसरा आहे, झोपडपट्टीत राहणारी मुले व सधन कुटुंबात राहणारी मुले यांच्या जाणीवेत, समजशक्ती व वर्तनामध्ये फरक आढळतो. आणि चौथा आहे, सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या फरक पडत जातो. तर यातील कोणतं विधान हे परिस्थिती म्हणजे व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती या विधानाशी सुसंगत नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, तर का आहे तर कारण एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे, ठीक आहे, व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे म्हणजे की वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे भिन्न असत नाहीत असं इथं विधान केलेलं आहे, जे की चुकीचं आहे. बाकीची विधानं व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती आहे याशी सुसंगत आहेत. म्हणजेच की जन्मानंतर बाहेर जी भौतिक आणि सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर निश्चितपणे काय होत असतो, परिणाम होत असतो. त्याच्यानंतर झोपडपट्टीत राहणारी मुले आणि सधन कुटुंबात राहणारी मुले यांच्या जाणीवेत समज आणि शक्ती तसेच वर्तन यामध्ये फरक आढळतो, निश्चितपणे आढळतो. आणि सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये देखील काय होतो, शैक्षणिक दृष्ट्या फरक पडला असतो किंवा फरक जाणवतो. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो की तज्ज्ञ व अनुभवी अध्यापकाची व्याख्याने शाळेअंतर्गत आयोजित करणे म्हणजे काय. ठीक आहे,
तर इथं पर्याय आहेत मानवी स्रोतांचे व्यवस्थापन, मानवी स्रोतांचे व्यवस्थापन, भौमिक स्रोतांचे व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवस्थापन. प्रश्न पुन्हा एकदा ऐका की तज्ज्ञ व अनुभवी अध्यापकाची व्याख्याने शाळेअंतर्गत आयोजित करणे म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानवी स्रोतांचे व्यवस्थापन म्हणजेच तज्ज्ञ व अनुभवी अध्यापकांची व्याख्याने शाळेअंतर्गत आयोजित करणे. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्नसंच कसा वाटला तो कमेंटच्या माध्यमातून नक्की आम्हाला कळवा आणि तुम्हाला नेमका कसा कंटेंट पाहिजे ते पण निश्चितपणे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला तसा कंटेंट उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. ठीक आहे.